हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण जाणार आहोत मुंबईतील बोरिवलीमधील कान्हेरी लेणी बघायला. ही लेणी संजय गांधी उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. नॅशनल पार्कमध्ये जाण्याचं तिकीट आहे मोठ्यांसाठी 94 रुपये आणि 5 ते 12 या वयोगटासाठी 50 रुपये. तुम्ही सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत इथे येऊ शकता. नॅशनल पार्क फिरण्यासाठी इथे लोकल बसची सोय केलेली आहे. ती अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतराने मिळते. जर तुम्हाला ती नको असेल तर तुम्ही प्रायव्हेट कारसुद्धा हायर करू शकता. ती साधारण 1100 ते 1200 रुपये अशी मिळू शकते. ऊन खूप असल्याने आम्ही सुद्धा प्रायव्हेट कारनेच गेलो. तसेच इथे सायकलसुद्धा तुम्ही हायर करू शकता, पण तुम्हाला स्वतःची गाडी इथे नेता येत नाही. इथे असणारी वनराणी म्हणजे टॉय ट्रेन, त्याचा ट्रॅक आपल्याला आता फक्त दिसतो. पूर्वी ही चालायची आणि ही सगळ्या अरुंद मार्गावरून गांधी टेकडीच्या सभोवतालच्या टेकड्यांमधून वाट काढत आपल्याला जंगल पर्यटनाचा आनंद देत होती. पण आता सध्या ती बंद आहे. मुख्य गेटपासून अगदी काही मिनिटाच्या अंतरावरच आम्हाला लगेचच हरिण आणि काळवीट दिसले आणि ते अगदी मुक्तविहार करत होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जंगल मुक्तविहार करणाऱ्या बिबट्यांचे देखील घर आहे. या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सुमारे 40 प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे विविध रंग आणि आकाराचे 250 पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी, तसेच 38 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 9 प्रकारचे उभयचर आहेत. या उद्यानात बिबट्या हा या वनसाम्राज्यातला सर्वात मोठा भक्षक इथे वावरतो. तसेच या नॅशनल पार्कमध्ये हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात मुख्यतः करंज, साग, शिसव, बाभूळ, बोर आणि बांबूची बेटे आहेत. आणि आता आपण येऊन पोचलो कान्हेरी लेणीजवळ. दुपारी ऊन जास्त असल्यामुळे गर्दी तशी काहीच नव्हती. कान्हेरी लेणी समुद्रसपाटीपासून 1500 फूट उंचीवर आहे. प्राचीन शिलालेखात कृष्णगिरी किंवा कान्हेगिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्हेरीचा शाब्दिक अर्थ म्हणजे काळा पर्वत असा होतो. बुद्धाची 30हून अधिक अपूर्ण चित्रे आहेत. 12 महिने पाणी राहील अशी पाणी साठवण्याची आधुनिक कार्यप्रणाली या संरचनेमध्ये समाविष्ट आहे. थोडंसं वरती आल्यावर तुम्हाला इथे तिकीट घर दिसतं. तिथे तुम्हाला तिकीट घेऊन वरती जावं लागतं. तिकीट घेऊन वरती गेल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील विविध लेण्यांची माहिती असणारी पुस्तकं इथे विकत घेता येतात. ही लेणी बौद्ध भिक्षूंनी बांधली आहेत, ती सुद्धा 2000 वर्षांपूर्वी. लेण्यांच्या स्थापत्य आणि कोरीवकामामध्ये बौद्ध धर्म आणि धर्माच्या शिकवणींचे व्यापक चिन्ह आहेत. बेसाल्ट खडक असलेल्या या टेकडीवर बांधण्यात आलेल्या कान्हेरी लेणी याचे नाव कृष्णगिरी या संस्कृत शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ काळा पर्वत. इथे एकूण 109 लेण्या असून लेणीचे आकार आणि अत्याधुनिकतेच्या पातळीमध्ये खूप भिन्न आहेत. सुरुवातीच्या लेण्यांच्या स्थापत्यशास्त्रावर बौद्ध धर्माच्या पंथाचा प्रभाव आपल्याला दिसतो. त्यानंतरच्या लेण्यांमध्ये बौद्ध धर्माच्या महायान पंथांचे चिन्ह दिसतात. इथल्या सर्व केव्ज एका दगडाच्या तुकड्यात कोरलेल्या आहेत, त्यामुळे त्या अद्वितीय आहेत. कान्हेरी लेणीमध्ये अनेक पूर्ण चित्रांव्यतिरिक्त सुमारे 30 अपूर्ण भगवान बुद्धांची चित्र आहेत. एका काळी युनिव्हर्सिटीचे ठिकाण कान्हेरी लेणी असून अजूनही बौद्धांसाठी आदरणीय आहेत आणि अध्यापन आणि शिक्षण सत्रासाठी इथे मुलं वारंवार येतात. कान्हेरी लेणी हे पाण्याच्या टाक्यांचे सुव्यवस्थित नेटवर्कच आहे.
ऊन जास्त असल्यामुळे आम्ही मुख्य लेण्यांना भेट देण्याचं ठरवलं. त्या मुख्य लेण्यांमधली 1-3 नंबरची लेणी ही सर्वात महत्त्वाची लेणी आहे. या मुख्य लेणीच्या नेटवर्कमध्ये सर्वात गुंतागुंतीची गुहा म्हणून ओळखली जाते. या गुहेत एक भव्य हॉल आणि स्तंभ तसेच 16 फूट उंचीचा स्तूप आहे. ही लेणी 3ला भेट दिल्यानंतर आपण त्याच्या शेजारची गुहा व गुहा 4ला भेट देणे आवश्यक आहे. इथे आपल्याला शिल्पे, दगडी कोरीवकाम आणि बुद्धविद्या आणि धार्मिक शिकवणींना समर्पित केलेली चित्रे दिसतात. कान्हेरी गुफा हे पाण्याच्या टाक्यांचे एक जटिल आणि प्रभावी नेटवर्क देखील आहे. लेणी नंबर 3 ही कान्हेरी लेण्यांच्या केंद्रस्थानापैकी एक आहे. गुहेचे प्रवेशद्वार चिन्हांकित करण्यासाठी एक सुंदर चैत्यगृह आहे. स्तूप आणि बुद्धाच्या मूर्तीसह एक वरांडा आहे. कान्हेरीतील गुफांमधील बहुतेक शिलालेख हे ब्राह्मी आणि देवनागरी लिपीत आहेत. महाराष्ट्रात असणारा या सुंदर लेण्यांचा वारसा पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी हे एक निमित्त आहे आणि त्यासाठी मुलांना घेऊन इथे नक्कीच यायला हवं. आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.